सुप्रभात मंडळी, मी प्रसाद चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. तर आपला रात्रीचा स्टे एकदम मस्त होता. हॉटेलच्या AC मध्ये लाईट जात असल्यामुळे बंद होत होता, बट रात्री क्लायमेट थोडंसं गार झालेलं, त्यामुळे झोप एकदम मस्त झाली आहे. आणि आज आपल्याला निघायचं पण उशिरा होतं, त्यामुळे मस्तपैकी आराम करून म्हणजे 3 दिवसाच्या राईडचा क्षीण सर्वपणे निघून गेला आहे. आणि निघालो आता आपण टुवर्ड्स आपले मित्र जिथे थांबलेत तिकडे. ते इकडनं जवळपास 13 किलोमीटर दाखवत आहे. सो 13 किलोमीटरचं डिस्टन्स कवर करण्यासाठी इथे मला आता दाखवत आहे 30 मिनटं. सो बघू कसं जमतं ते. सिग्नल. सो आजचं आपलं डेस्टिनेशन जे आहे ते आहे मनाली. आज आपण मनालीला जाणार आहोत आणि आजचा स्टे मनालीलाच करणार आणि तिथपासून उद्या मग स्पिती व्हॅलीमध्ये एंटर करणार. आणि उद्यापासून 7 दिवस आपण कम्प्लिटली स्पिती व्हॅलीला एक्सप्लोअर करणार आहोत. सो आता ऑफिशियली ग्रुप राईडला सुरुवात होईल. आपली सोलो राईड आज इथे संपणार आणि पुढचे 9 दिवस आपण ग्रुपसोबत असणार आहोत आजपासून. आणि त्यानंतर मुंबई से एक ग्रुप है ना, अंदर है ना, रखूँ यहीं पे भाई. सो पोचलो आपण. हाँ चलेगा बेटा. बोली कहाँ पे बोला? वो रे सर, अच्छा, सामने सामने ही है भाई लोग. रेडी? अच्छा अभी पहन रहे हैं चड्डी विड्डी. इथे आपली बॅग ब्युटी उभी आहे, ब्लॅकी. आणि या लोकांच्या हिमालयन्स. जर तुम्हाला कोणाला बाईक जर रेंटने घ्यायची असेल चंदीगडवरनं राईडसाठी, तर तुम्ही हे डिटेल्स बघू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे वरती. सो आता मी भेटतो तुम्हाला राईडला स्टार्ट केल्यावरती. सो फायनली आपली राईड जी आहे ते स्टार्ट झाली आहे. टोटल 6 रायडर्स आहेत. पुढे 3 जण आहेत आणि त्याच्या पुढे जो आहे तो या रेंटल शॉपचा ओनर होता. तो आपल्याला गाईड करतो आहे टिल द पेट्रोल पंप. बाकी रायडर्स जे आहेत ते पाठीमागून येतात. सर्वांनी हिमालयन घेतली आणि मी एकटा आपल्या विश्रॉमवरती आहे. सो इकडनं राईड घेतल्यावर नॅशनल हायवे 5 चालू होतो आहे. जो हायवे आपल्याला सुरुवातीला घेऊन जाईल चैलपर्यंत. म्हणजे पूर्ण चैलपर्यंत हाच हायवे आहे का माहीत नाही, पण नॅशनल हायवे नंबर 5 आहे हा. फार कमी अशी वेळ येते की आपल्याला सिंगल डिजिट हायवे म्हणजे सिंगल नंबर डिजिट असलेल्या हायवेवरती गाडी चालवायला भेटते. सो गाईज लंच करून आता निघालो आहे. 3 वाजले आहेत. 3 वाजून 5 मिनटं झाली आहेत. सो इथून अजून
88 किलोमीटरवरती चैल आहे आणि तिथून कुफरी आहे अराऊंड 30-35 किलोमीटर्स. सो टोटल आपल्याला 110 ते 120 किलोमीटर आज कवर करायचे आहेत आणि कुफरीला जाऊन आम्ही स्टे करायचा विचार केला आहे. चैल इथून 2 तास 45 मिनटं दाखवत आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतो ते एक्झॅक्टली. आणि क्लायमेट खूप जास्त गरम आहे, एवढं घाणेरडं गरम होतं आहे ना, वैताग आला आहे गरमीचा. म्हणजे चंदीगड एवढी गरमी असेल अजिबात इमॅजिन मी केलं नव्हतं. सो मे बी आता जसं जसं आम्ही डोंगराळ भागात जाऊ, म्हणजे आपल्या हिमालय पर्वताच्या रांगेमध्ये घुसू, तसं तसं गरमी कमी होईल असा अंदाज आहे. बट तोपर्यंत तरी आपल्याला ही गरमी सहन करावीच लागेल. आता काही टाईमपर्यंत आपल्याला हा डबल हायवे आहे, त्यानंतर सिंगल लेन हायवे सुरू होतील. तोपर्यंत आपल्याला एवढं टेन्शन नाही आहे. डबल लेन हायवे जोपर्यंत आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही. त्यानंतर चंदीगड मनाली हायवेसुद्धा यापुढे बनणार आहे. अजून बनला नाही आहे, पण बऱ्यापैकी तो झाला की मनालीलासुद्धा आपण खूप फास्ट जाऊ शकतो. बरेचसे टनल वगैरे होत आहेत त्या रोडलासुद्धा. पण आजचा आमचा मनालीचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, कारण की आता विकेंड आहे. आज सॅटर्डे आणि उद्या संडे. सो विकेंडमुळे तिथे गर्दी असेल, त्यामुळे आम्ही ज्याच्याकडनं मनालीबद्दलचे अपडेट घेतो आहे त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही मनालीवरनं न जाता चैल मार्गे जा आणि तिकडनं सर्किट पूर्ण करा. सो लेट्स सी कसं जमतं आहे ते. राईडला सुरुवात तरी झाली आहे. 9 दिवसाचा प्लॅन, 7 मित्र. चलो कर दिखाते हैं. हिमालयस वी आर कमिंग. तर मित्रांनो आता घाट रस्त्याला सुरुवात झाली आहे. बघू शकता. हा हिमालयन एक्सप्रेसवे आहे. दरड वगैरे कोसळली वाटतं. ठिकठिकाणी तुम्हाला अशी दरड कोसळलेली दिसेल. हिमालय पर्वत, अनप्रेडिक्टेबल हिमाचल. सो जरा टर्निंग वगैरेला एकदम सावकाश, कारण की सांगू शकत नाही कुठे अचानक टर्नवरती तुम्हाला गाडी थांबलेली भेटेल किंवा अशी दरड कोसळलेली भेटेल. हे बघा. सो त्यासाठी कधी तुम्ही इकडे आलात तर थोडी सांभाळूनच गाडी चालवा. स्पीड लिमिटेड ठेवा, जेणेकरून तुम्हाला ब्रेकिंग वगैरे करायला जमेल. आपली गाडी आपण ओळखतो, तो त्या हिशोबाने गाडी चालवा.
अजून एका ठिकाणी इथे पूर्ण दरड कोसळली. रस्ता जवळपास पूर्णच बंद झाला आहे. मित्रांनो 3 दिवस कंटिन्युअस गाडी चालवली. 1600 पेक्षा जास्त किलोमीटर, अराऊंड 1700 आपण काउंट करू शकतो. आणि त्यानंतर फायनली आपण पोहोचलो आहेत हिमालयामध्ये. आणि इथे ही गाडी चालवण्याची जी मजा आहे ना या वळणावळणांच्या रस्त्यावर, ती काही वेगळीच आहे. शार्प यूटर्न. चले तर मित्रांनो एक कॉफी ब्रेक घेतलेला इथे. अजून आपल्याला जे चैलला जायचं आहे ते 54 किलोमीटर्स आहे इथून. सो ऑलमोस्ट 1 तास लागेल अजून. आणि व्हॅलीचा नजारा बघा खाली किती सुंदर दिसतोय. बट तेवढा डेंजरस आहे बघा. रोड इकडचा कोसळून गेला आहे. जेवढं सुंदर आहे हिमालय तेवढाच डेंजरस पण आहे. सो इथे येत असाल तुम्ही तर सांभाळूनच या. स्वतःची काळजी घ्या. एजवर वगैरे जाऊ नका कुठेही. मजा करा पण स्वतःची आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन. आणि विकेंड असल्यामुळे खूप सारे इथे टुरिस्ट लोक आहेत ते आलेले आहेत. मोस्टली आपल्याला जसं महाबळेश्वर वगैरे आहे तसं चंदीगडच्या लोकांना हे सिमला वगैरे आहे 100-150 किलोमीटरवरती. सो त्यामुळे इथे तुम्हाला भरपूर टुरिस्ट दिसतील. एक क्विक अपडेट मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. अजून 30 किलोमीटर आहे. हे बरोबरचे सर्व आहेत ते थोडेसे झोपा काढत आहेत. म्हणजे त्यांनी रात्रभर फ्लाईटचे प्रवासासाठी जागरण केली आहे. त्यांची सकाळी 4:30ची फ्लाईट होती. तर रात्रभर कोण झोपलेलं नाही आहे. त्यामुळे आता सगळ्यांना झोप येते. त्यामुळे प्रवास थोडासा स्लो झाला आहे. त्यामुळे हळूहळू चाललो आहे. मध्ये मध्ये ब्रेक्स होत आहेत सारखे सारखे. सो काही प्रॉब्लेम नाही. आजचा दिवस फक्त त्यांना आराम करायला भेटला की उद्यापासून सगळं फ्रेश होतील आणि मग पुढची राईड एकदम आरामात होऊन जाईल. टेडी बिअर्स ठेवलेत बघा. अखंड हिमालय. व्हॅली बघा, व्हॅली किती मोठी आहे.
आणि क्लायमेट जे आहे ना एकदम मस्त प्लेझंट झालं आहे. थंडी नाही आहे, गरमी नाही आहे, मस्त एकदम प्लेझंट क्लायमेट आहे. असा हवेत चांगला असा असं बोलतो ना एकदम जसा मनाला सुखवणारा असा गारठा आहे. नींद आ गया वापस? नींद आ गया? क्रैम्प हो गया। क्रैम्प आ गया? ओके, उतर जा थोड़ी देर के लिए. मेन हायवे नंबर 5 सोडला आम्ही, नॅशनल हायवे. आणि आता हे आतल्या रस्त्याला आलो आहे. इथून एक 26 किलोमीटर हायवेपासून आतमध्ये आहे चैल. सो तो तिकडे दिसतोय, तो हायवे समोर. आणि तिकडनं आपण ह्या आतल्या रस्त्याने चाललो आहे ट्रॅफिक वाचवण्यासाठी. पण त्या आता 23 किलोमीटर बाकी आहे. 23 किलोमीटरसाठी पण 50 मिनटं दाखवत आहे. आणि हा असा एकदम सध्या तरी उतरतोय आपण घाट. पण हा सिंगल लेन हायवे, सिंगल लेन पण बोलू शकत नाही. 2 गाड्या पास होण्यासाठी इथे गाडी ऑलमोस्ट तुम्हाला साईडला थांबवावी लागेल असा रस्ता आहे. आतून गावागावातून जाणारा रस्ता आहे. ए मोर, मोर होता, मोर बघितला तुम्ही? मला माहित नाही तुम्ही नोटीस केलं की नाही, बट रस्त्यावर आला आणि पळाला गाडीच्या आवाजाने. आपण असं डेन्स फॉरेस्टमधनं चाललो आहे ना. किती सुंदर असा मोर दिसणं म्हणजे. हो, किती घनदाट जंगल आहे बघा. हो हो, एकदम भीतीदायक. काय माहिती जगन का थांबवतं. नजदीक से आ रहा है क्या देखना. थैंक यू. तूने बीच में वो मोर देखा क्या? भाई हम लोग पहुंच गए चैल में. मित्रांनो बघू शकता किती डेन्स अशा फॉरेस्टमधनं चाललो आपण. घनदाट असं जंगल दोन्ही बाजूला आणि त्याच्यामधनं आपण गाडी चालवतोय. असं धुकं पण आहे. खूप सुंदर आणि आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालं आहे. एकदम थंड वाटतं क्लायमेट. आणि गाडी चालवायला एवढं सुखावं वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे 3 दिवसाची एवढी मोठी राईड केली आहे ना, ते सगळं वसूल आहे. अजून तर मी काहीच नाही, ही तर सुरुवात आहे. बट जो ताण होता, जो स्ट्रेस होता, जो त्रास होता, तो सर्व काही ना इथे शिथिल झालं आहे. काल मस्तपैकी आराम केला आणि आज हे असं प्लेझंट क्लायमेटमध्ये मी गाडी चालवतो आहे. वाव. पर्यटक नागरी चैल में आपका हार्दिक स्वागत है.
चैलमध्ये एंट्री आपली फायनली. हे चैल गाव आहे. सो बघूया आता, बाकी अजून आले नाही आहेत. संन्यासाश्रम, कदाचित आम्ही इथे स्टे करायचा विचार करतो, कारण जगन बोलतो की अजून 30 किलोमीटर पुढे जाण्यापेक्षा इथेच स्टे करूया म्हणून, कारण की बाकी आपले जे मित्र आहेत ते खूप पाठी राहिले आहेत. सो लेट सी, सगळे आल्यानंतर डिसाईड करता येईल कुठे राहायचं आणि कसं राहायचं ते. आणि बघा ना किती मोठे मोठे हॉटेल आहे तिथे, आणि व्हॅली बघा किती सुंदर दिसते. वाव. इथे एक फोटो तर व्हॅलीचा झालाच पाहिजे. क्या? अरे मेरा भी अभी निकल, तू ऐसा बोलेगा तो मेरे को लेना पड़ता है. थोड़ा गाड़ी तेरा आगे ले. सही आ रहा है ना? हाँ, पूरा मैगी का लगा है ना इसके लिए. पहाड़ और मैगी का अनोखा बंधन. ये बंधन तो प्यार का बंधन है. सो फ्रेंड्स, आता आपण चैलमध्ये आलो आहोत. चैलमध्ये स्टे करायचा आम्ही विचार केला आहे. इथे पाठीमागे एक शॉप आहे, तिथे आम्ही मॅगी आणि मोमोज ऑर्डर केले. ते खाऊन त्याच्यानंतर इथेच खाली पाठीमागे या बाजूला स्टेसाठी आहे, तर तिकडे जाऊन स्टे करू. आणि तुम्हाला मी ना इकडचा व्ह्यू दाखवतो. हे आता इथे चैलचं बोर्ड आहे वरती, अँड देन बघू शकता धुकं किती आहे ते. हे सफेद सफेद दिसतंय ते पूर्ण धुकं आहे. आणि कॅमेरा जस्टिफाय नाही करणार, पण इथे ना असं उघड्या डोळ्यांनी असं धुकं मूव्ह होताना दिसतंय. सो फ्रेंड्स, फायनली आपण चैलच्या इथे रूम घेतली आहे. रूममध्ये आलेलो आहोत आपण. ॲक्च्युली काल रात्री मला व्लॉग एंड करायला मिळाला नाही, त्याच्यामुळे मी आता सकाळचा व्लॉग एंड करतोय. तुम्हाला ना मी एक रूम दाखवतो. आमचं कसं आहे, सध्या थोडा मेस्टअप आहे, कारण की बॉयजचा रूम आहे, त्याच्यामुळे तसंच असणार. सर, हा आहे आपला छोटासा मोठासा रूम. सध्या सगळीकडे सामान पडलेलं आहे. वरती फॅन आहे, या साईडला खिडकी आहे. खिडकीच्या बाहेर असा काहीसा व्ह्यू आहे, म्हणजे डोंगराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे हा. त्यानंतर इथे टी व्ही आहे, एक मोठासा मिरर आहे, त्यानंतर कबर्ड आहे. इथे बाकी सगळं सामान पडलं आहे. या बाजूच्या दरवाजाने गेलो तर इथे गॅलरी आहे, आणि हा समोर असा नजारा आहे. जर तुम्ही पाहिलं तर या बाजूला डोंगर, खाली आपल्या बाईक्स उभ्या आहेत, अँड या बाजूला हा नजारा. तर या व्हिडिओला मी आता इथेच थांबवतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपला प्लॅन काय आहे तो मी तुम्हाला उद्याच सांगू शकतो, कारण की आम्ही जो घेणार होतो रूट, म्हणजे जो प्लॅन केलेला त्यानुसार आम्ही न जाता शिमला मार्गे निघालो आहे स्पितीला जायला. सो प्लॅन कम्प्लिटली चेंज झाला आहे. तर उद्याचा प्लॅन मी उद्या सकाळी तुम्हाला बाईकवरती जातानाच सांगेन.
तर चला तर मग या व्हिडिओला इथे संपवूया. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ.